आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तूच मार्ग असा, तूच सत्य असा, तूच जीवन असं माझ्या प्रभू. तूच मार्ग असा, तूच सत्य असा, तूच जीवन असं माझ्या प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. तूच ज्योती असं जीवनाची भाकर तू, माझ्या संगे माझा प्रभू. तूच ज्योती असं जीवनाची भाकर तू, माझ्या संगे माझा प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा साहस माझो प्रभू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा साहस माझो प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू.
येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. प्रणाम करू 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 प्रणाम करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असाल. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि प्रार्थना करा. ओ राखाल्ला बादशाह कांदा. ही वेळ प्रार्थनेची असा आणि आपण प्रार्थना करूया. ओ राखाल्ला बादशाह कांदा. ओ राखाल्ला बादशाह कांदा. Randa bashakanda riala busakanda, rikala bushakanda riala busakanda, oh rala bashakanda, rianda busakanda riala bushakanda, riala bushakanda riala busakanda, ragala bashakanda riala busakanda, oh rala bashakanda riala busakanda, oh rala bashakanda riala busakanda, oh randa bashakanda riala busakanda, ragala bashakanda riala busakanda, oh rala bashakanda riala busakanda, oh zanda riala bushakanda riala busakanda. O rakala bashakanda, rala bashakanda riala busakanda, o randa bashakanda riala busakanda riala busakanda, riala busakanda riala busakanda riala busakanda, o ragala bashakanda riala busakanda riala busakanda, randa bashakanda. Riala busakanda riala busakanda riala busakanda, o rala bashakanda riala busakanda, riala busakanda riala busakanda, o ragala bashakanda, rianda busakanda riala busakanda, randa bashakanda riala busakanda, o rala bashakanda riala busakanda, riala busakarakala bashakanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही पहिलं प्रार्थना बिंदू असा जकरिया 10 अध्याय पहिलं वचन सांगता असा, पावसाच्या शेवटी परमेश्वराकडनं पाऊस मागा. परमेश्वर जो वीज चमकवता असा आणि तो त्यांका पाऊस देतलो आणि हरेक शेतात तो गवत उगवतलो. स्तोत्र संहिता 2 अध्याय 8 वचन सांगता असा, माझ्याकडे माग आणि मी राष्ट्रांच्या लोकांका तुझी संपत्ती होण्यासाठी आणि लांब लांबच्या देशात तुझी जमीन म्हणून देईन. आम्ही आत्म्याच्या अन्य भाषेमध्ये अंतःकरणातून प्रार्थना करतलो सगळ्या जगातल्या आत्म्यांच्या तारणासाठी, कारण की अनेक लोक सुवार्तेच्या वचनात ऐकूक हवे आणि प्रभूच्या दिशेने येऊक हवे. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया. ओ राला बादशाखांदा. तुम्ही माझ्या वांगडा प्रार्थना करा. ओ राकाला बादशाखांदा, ओ रांदा बादशाखांदा, ओ रांदा बादशाखांदा रियाला बहुसा खांदा, राला बादशाखांदा रियाला बहुसा खांदा,
O ragalaba shakanda yalabo sakanda. O ragalaba shakanda yalabo sakanda. Ri alabo shakanda yalabo sakanda. Ri alabo shagaragalaba sakanda. O ragalaba shakanda yalabo sakanda. सगळ्या मनुष्यांचं तारण होत असं येशूच्या नावात. ओ रायाला बाशागांदर याला बहुसा खांदा. ओ रांदा बाशागांदर याला बहुसा खांदा. रागाला बाशागांदर याला बहुसा खांदा. ओ राला बाशागांदर याला बहुसा खांदा. ओ रांदा बाशागांदर याला बहुसा खांदा. रागाला बाशागांदर याला बहुसा गांदर याला बहुसा खांदा. राला बाशागांदर याला बहुसा रागाला बाला बाला बासा खांदा. रांदा बाशागांदर याला बहुसा रागाला बाला बाला बासा खांदा. Ragalaba sagandari galabo shaganda. Ragalaba sagaragala laba 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 saganda. Randaba shagandari alabo saganda. O ragalaba shagandari alabo saganda. O ralaba shagari alabo sagaragalaba shaganda. O randaba shaganda. Rigalabo sagandari alabo shaganda. Ragalaba laba 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 saganda. O ragalaba shagandari alabo saganda. Randa bashakanda, rigala bosaganda, riala boshaganda, ragala basaka, ragala bashaganda, randa basakanda, rikala boshaganda, o ragala bashakanda, ragala basakanda, riala boshaganda, o ragala bashakanda, rikala bosakanda, o randa bashakanda, rikala bosakanda, o rala bashaganda, riala bosaganda, riala boshaganda, o rala bashaganda, riala bosakanda. O Ralabashaganda Yalabosakanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. Hallelujah. Praise the Lord. आमची दुसरी प्रार्थना बिंदू असा. आमच्या शहरातल्या आणि आमच्या गावात हरवलेल्या आत्म्यांसाठी अंतःकरणातून प्रार्थना करा की ख्रिस्ताचो महिमामय सुवार्तेचो प्रकाश न थांबता त्यांच्या हृदयात समाप्त हो. योजना करा की परमेश्वराच्या आत्म्याद्वारा आणि आमच्या अंतःकरणातनं आमच्या आत्मे जिंकण्याच्या कामाच्या द्वारा आमच्या सुवार्तेच्या जवळ त्यांच्या हृदयात आगत महान पोचतले आणि खूप जास्त आत्मे जिंकतले असत आणि ते जोडून रवतत असत आमच्या चर्चमध्ये, आउटरीचमध्ये आणि सेल्समध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून प्रार्थना करूया. तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करू शकता. प्रार्थना करा. ओ राला बादशा खांदा, राला बादशा खांदा, रांदा बादशा खांदा, री आला बोसा गांदरी आला बोशा गांदरी काला बोसा खांदा, राकाला बादशा राकाला बासा खांदा, रांदा बादशा गांदरी आला बोसा खांदा, रांदा बादशा गांदरी आला बोसा खांदा, राला बादशा रागला बाला 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 बासा खांदा. O Ralabashakanda, Randabashakanda, Ri Alabosakanda, Ragalabashakanda, Ragalabasakanda, Ralabashakanda, Ri Alabosakanda, O Randabashakanda, Ri Alabosakanda, O Randabashakanda, Ri Alabosakanda, O Zandari Alabosakanda, Ri Alabosakanda, O Ragalabashaka, Ragalabasakara, Kalabashakanda, O Randabashakanda, Ri Alabosakanda, Ri Alabosakanda. O Ralabashakanda Yalaboshakanda, Ragalabashaga Ragalabasakanda Yalaboshaganda, Randabashaganda Yalaboshaganda Yalaboshaganda, O Rakalabasakanda, O Randabashakanda, Rialabosaka Rakalabashaganda, O Randabashaganda Yalabosakanda, Randabashaga Ragalabalabalabalabalabasakanda, O Randabashaganda Yalabosaganda, Ragalabashaganda Yalabosaga Ragalabalabalabasakanda, Randabashakanda, Ri Alabosakanda, Ragalabalabalabasakanda, O Randabashakanda, Ri Alabosaga Ragalabalabalabasakanda, O Randabashakanda, Ri Alabosaganda, O Ragalabashaganda, Ri Alabosakanda, O Randabashaganda, Ri Alabosaganda, Ri Alaboshakanda, Ragalabasaka Ragalabasakanda, O Randabashakanda, Ri Alabosakanda, O Ragalabashaganda, Ri Alabosaganda, Ri Alaboshaganda, Ragalabasaka Ragalabashaganda, Ri Alabosakanda, Ri Alaboshaganda, Ri Alabosakanda, Ri Alaboshakanda, Regalabashaganda, Ri Alabosakanda, O Ralabashaganda, Ri Alabosakanda,
Ragalabashagandari alabosakanda. O Ralabashagaragalabasakanda. O Randabashagandari alabosakanda. O Ragalabashagandari alabosakanda. Randabashagandari kalabosakanda. O Ralabashaganda. Randabashagandari alabosakanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसरं प्रार्थना बिंदू असा, 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा, त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचा तारण ओळखाव्या आणि सगळे सत्यात ओळखावे. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा, की ते तारण ग्रहण करतात असत आणि सत्याच्या ज्ञानात वाढतात असत. प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकता. आपण प्रार्थना करूया. ओ राखाला बादशा खांदा, रांदा बादशा खांदा, रियाला बोसा खांदा, रियाला बोशा खांदा, रगाला बादशा खांदा, रियाला बोशा खांदा, ओ राला बादशा खांदा, रियाला बोसा खांदा, ओ राला बादशा खांदा, रियाला बोसा खांदा, ओ रगाला बादशा खांदा, रियाला बोसा खांदा, रियाला बोशा खांदा, ओ रगाला बादशा खांदा, रियाला बोसा खांदा, रगाला बादशा खांदा, O rakala bashakandari alabosakanda. O rakanda zikandari alaboshaganda. O randa bashakanda. O ragala bashakandari alabosakanda. O dandari alaboshakanda. O randa bashakandari alabosakanda. आपण प्रार्थना करूया आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी. त्यांचं तारण होत असं येशूच्या नावात. ओ राकाला बसाखांदा. ओ रंदा बशाकांदरी अलबोसाखांदा. ओ रंदा बशाकांदरी अलबोसाखांदा. ते सगळे प्रभू येशू आपलं तारण करतो म्हणून स्वीकारतात असं येशूच्या नाव. ओ रंदा बादशा गांधरियाला भुसा खांदा. ओ रंदा बादशा गांधरियाला भुसा खांदा. ओ रगला बादशा गरागला बाला 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 बासा खांदा. रंदा बादशा गरागला बाला बाला बासा खांदा. रगला बादशा गांधरियाला भुसा गांधरियाला भुसा गांधरियाला भुसा खांदा. रंदा बादशा खांदा. रियाला भुसा गरागला बादशा गांधरियाला भुसा गांधरियाला भुसा खांदा. Ragala basha ganda di kala bosa garagala basha ganda. Randa basha ganda riala bosa kanda. Ganda riala bosa ganda riala bosa ganda riala bosa kanda. Ragala basha ganda riala bosa kanda. Randa basha kanda. Rikala bosa kanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. Hallelujah. Praise the Lord. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू ख्रिस्त माझं जीवन जीवन त्याच्यासाठी मी जगतलय विठून क्रूस मी माझं त्याच्याच मागे चलतलय मागे वळून नाही बघतलय कारण माझी नजर येशूवर येशू येशू दिवस तारणहार हार
जगाचं पालनहार हार येशू येशू तू असं तारणहार हार जगाचं पालनहार हार माझ्यासाठी येशू इलं पापापासून मुक्ती दिल्या तू माझ्या हृदयात सामावलं सर्व दुःख मिटवल्या माझ्या हृदया माझ्या मना येशून आपला बनवलं येशू येशू तू असं तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू येशू तू असं तारणहार हार जगाचं पालनहार हार महिमा करता तुझा विश्व आणि करतात चंद्र तारे महिमा करता तुझा विश्व आणि करतात चंद्र तारे ला 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 येशू येशू तू असं तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू येशू तू असं तारणहार हार जगाचं पालनहार हार हार हालेलुया प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहची आणि आज दिनांक 10 एप्रिल 2022 आणि आजचा विषय असा साक्षीदारांचो मेघ. हालेलुया प्रेज द लॉर्ड. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा इब्रिकारस पत्र अध्याय 12 वचन 1. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी ढगान वेढलेले असो म्हणून आपणही सर्व भार आणि सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्या नेमून दिलेल्या धावेवरून धीरान धावाव्या. हालेलुया प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रात प्रकट केल्याप्रमाणे ढगांचा प्रतिकात्मक महत्व जाणून घेणं आणि समजून घेणं महत्वाचा असा. हालेलुया. माणसांका ढग म्हणून संबोधला जाता जसा त्यांका झाड म्हणून संबोधला जाता. उदाहरणार्थ यशया अध्याय 61 वचन 3 मध्ये आपल्या माणूस आणि वृक्ष ह्याच्यातील समांतर बघू मदत करता. आपल्या नीतिमत्वाचा झाड म्हणून संबोधला जाता. परमेश्वरान रोपलेला जेणेकरून त्याचो गौरव व्हावे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या एका प्रसंगात बायबल म्हणता आणि तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखो असात. हालेलुया. याचा विचार करा. त्याच प्रकारे आपल्या ढग म्हणून देखील संबोधला जाता. जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावलो आणि नरकात उतारलो तेव्हा त्यांनी जुन्या करारातील संतांका अधोलोकातून बाहेर आणला जे स्वर्गात त्याची वाट बघत होते. त्याच्या पुनरुत्थानानंतर ते त्याच्या कबरीतून बाहेर इले आणि त्याच्यापैकी काही पवित्र शहरात अनेकांका दिसले. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 9 म्हणता असा सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतलो गेलो. हालेलुया. आणि ढगान तेका त्यांच्या दृष्टी आड केल्याने. हालेलुया. लूक आत्म्याच्या प्रेरणेने
आपल्याक सांगता की एका ढगान तेका त्यांच्या नजरेतून बाहेर काढला. या बघा, हय लूक वातावरणात तरंगणाऱ्या घनरूप पाण्याच्या वाफेच्या दृश्यमान वस्तुमानाबद्दल बोलत नव्हतो. इब्रिकाराच्या 12व्या अध्यायात तुमच्याकडे काय असा हेचा तो उल्लेख करत होतो. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघान वेढलेले असव, म्हणून आपणही सगळे भार आणि सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्या नेमून दिलेल्या धावेवरून धीरान धावाव्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. विश्वासाच्या जीवनाच्या साक्षीचो ह्यो प्रचंड ढग बायबलमध्ये इब्रिकारास अध्याय 11 मध्ये सांगितलो असा. ह्यो पुरुष आणि स्त्रिया असत ज्यांनी त्यांच्या विश्वासाद्वारे देवाच्या राज्यासाठी महान पराक्रम केल्यानी, विश्वासाच्या या साक्षीदारांनी राज्यांक वश केले आणि त्यांच्या काळात अलौकिक गोष्टी केले. त्यांनी त्यांच्या जगावर राज्य केल्याने त्यांनी नीतिमत्व घडवला. याचा अर्थ जेव्हा इतरांनी चुकीच्या गोष्टींचा पालन केला तेव्हा ते सत्याच्या बाजून उभे राहिले आणि विजयी झाले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही कधी कधी त्यांका फेथ हॉल ऑफ फेम मध्ये संबोधतो. खराच ते साक्षीदारांचे ढग असत, लोकांचे आणि प्रत्येकाचे स्वतःचे वैभव असलेले ढग असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकतास. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही घोषणा करा. मी परमेश्वराने लावलेले नीतिमत्वाचे झाड असय. मी एक जल वाहून नेणारो ढग असय जो परमेश्वराचा नीतिमत्व व्यक्त करता आणि त्याचा तारण सगळीकडे आणि प्रत्येक माणसाक सांगता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जय मसीह। मेरा नाम डॉली दत्त है और मैं इलाहाबाद से हूँ। मैं खड़ी हूँ यहाँ पे आज अपने भाई की गवाही देने के लिए, जो कि हॉस्पिटल में एडमिट हुए थे। उनको हार्ट में आर्टरीज में ब्लॉकेज था, 3 आर्टरीज ब्लॉक्ड थी और ये ब्लॉकेज उनको पहले से नहीं था। अभी कुछ टेस्ट के दौरान उनको ये पता चला डॉक्टर्स को कि हार्ट की ब्लॉकेज है और उसको स्टेंट डाल के ब्लॉकेज को क्लियर करना ज़रूरी है, क्योंकि आगे उनका किडनीज का ट्रांसप्लांट वाला ऑपरेशन ड्यू है। तो वो किडनी ट्रांसप्लांट के ऑपरेशन के लिए जा रहे थे, लेकिन हार्ट में ब्लॉकेज होने की वजह से उनको बोला गया कि पहले हार्ट का ट्रीटमेंट करेंगे। तो जब वो एडमिट हुए, बाकी सारी रिपोर्ट्स उनकी सब ठीक थी और ऑपरेशन टेबल पे उनको जो दवा दी गई, कोई इंजेक्शन दिया गया जो कि ऑपरेशन के पहले डॉक्टर सर्जन को देना था, उस इंजेक्शन का उनको एलर्जी हो गई और उसकी वजह से एकदम से उनको अटैक आ गया और वो पल्स उनका गिरने लग गया और सब तरफ पैनिक हो गया हॉस्पिटल में, डॉक्टर्स और नर्सेस के बीच में। और हम लोग तक भी एक खबर आई तो हम लोग सब जो है, हमारा विश्वास परमेश्वर पे था और हम लोग प्रार्थना कर रहे थे। तब पास्टर आइजक को हम लोग ने फ़ोन लगाया और पास्टर आइजक ने भी प्रार्थना किया फ़ोन के द्वारा, और उन प्रार्थनाओं का असर इतना स्ट्रॉन्ग था कि फ़ौरन ही उनका हार्ट बीट स्टेबल होने लग गया। और जो पास्टर ने प्रार्थना करी थी वो कहा था कि स्पिरिट ऑफ फियर का अधिकार हम काटते हैं और स्पिरिट ऑफ डेथ का अधिकार काटते हैं। और वो एकदम सटीक प्रार्थना थी, क्योंकि वही उस वक्त वहाँ पे था और उसको अधिकार जैसे ही पास्टर ने प्रार्थनाओं के द्वारा काटा, वैसे ही उनका हार्ट बीट स्टेबल होने लग गया और वो स्टेबल हुए और उनका ऑपरेशन हो पाया। उनका वो स्टेंट जो डलना था वो डल पाया और वो आ गए वार्ड में, ICCU में थे वो। वहाँ पर वो ऑक्सीजन पे थे क्योंकि वो सांस नहीं ले पा रहे थे
और फिर प्रार्थनाएं कंटिन्यूअसली चली रही थी। तो नेक्स्ट डे भी उनका पल्स रेट फिर गिरने लग गया। जब वो ऑक्सीजन में थे, वो ऑक्सीजन मास्क नहीं हटा पा रहे थे डॉक्टर्स, तो उसके लिए फिर प्रार्थनाओं के द्वारा उनका वहाँ भी ऑक्सीजन मास्क जो है 24 घंटे के बाद धीरे धीरे कम किया गया ऑक्सीजन का लेवल, और उसके बाद में मास्क उतर पाया। थर्ड डे पे मास्क उतर पाया और आज वो घर आ गए हैं वापस, और उनका रिकवरी जारी है। हम परमेश्वर का धन्यवाद देते हैं कि मौत के मुंह से, पास्टर की प्रार्थना के द्वारा मौत के मुंह से उनको हम लोग बाहर खींच के ले आए हैं, और वो आज अच्छे हैं और रिकवरी पे हैं। और हमारी प्रार्थनाएं जारी हैं उनके किडनी ट्रांसप्लांट तक का। परमेश्वर का कोटि कोटि धन्यवाद देते हैं, और हम पास्टर आइजक को धन्यवाद देते हैं जिनकी प्रार्थनाओं के कारण मेरे भाई हॉस्पिटल से सही सलामत घर वापस आ गए हैं। धन्यवाद प्रभु। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। रुहे पाप तू माझ्या संगे आस, माझ्यात करुणाने आस विराजमान. मानक माझ्या ज्ञान देता, हृदया गौरवान भरता. मानक माझ्या ज्ञान देता, हृदया गौरवान भरता. आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा. नम्र बनवलस शिकवला, प्रीतीचो सुगंध पसरव. नम्र बनवलस शिकवला, प्रीतीचो सुगंध पसरव. आशीष दिलं अनुग्रह पण, फळात्म्याचे मी आणू. आत्म्या रे तूच माझो सहायक असा. आत्म्या रे तूच माझी योग्यता असा. आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा.
तुझ्या संगे मी जगतय, तू हा चांगला तुझी करुणा महान, तुझ्या संगे मी जगतय, तू समाज शरणस्थान, विजय तुझ्यामध्ये होतया, मार्गात रक्षण माझा करता, पायात ठेच न लागू देना, मार्गात रक्षण माझा करता, पायात ठेच न लागू देना, आत्मा पवित्र आत्मा, 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 आत्मा पवित्र आत्मा. Praise the Lord. ओळख शकतोस. हालेलुया. Praise the Lord. आपल्या हातांका उठवा त्या परमेश्वराच्या स्तुतीत. आमका ध्यानात ठेवचा की आपण हातांका कशाक उठवतो. आपण ह्याच्यात हातांका न उठवणं की बाजूलो हातांका उठवता. आम्ही ह्याच्यात हातांका उठवतो कारण वचन सांगता आमच्या हातांचा उठवला जाणं संध्याकाळची भेट असा, अन्नबळी असा. इट्स ऑफरिंग. ही परमेश्वरासाठी एक भेट असा. तर आपल्या हातांका उठवा. जर खंय आसास येशू ख्रिस्तासाठी आपल्या हातांका उठवा. परमपिता परमेश्वरासाठी आपल्या हातांका उठवा. धन्यवाद देतो प्रभू तुमच्या दयेसाठी, करुण्यासाठी, प्रेमासाठी. धन्यवाद. तुम्ही सगळ्यात मोठे असास. तुम्ही दयाळू असास. तुम्ही कृपाळू असास. हे सगळा जग तुमच्याद्वारे बनवला गेला असा आणि आम्ही तुमच्या हाताची रचना असो. धन्यवाद या वेळासाठी जो तुम्ही आमका दिलास की आम्ही तुमच्या वचनापासून शिकतलो आणि पुढे वाढतलो. आम्ही धन्यवाद देतो पवित्र आत्मा तुमचं आमच्या मधी आमच्या बरोबर होऊसाठी. धन्यवाद. आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येक कान अभिषिक्ता ऐकासाठी, प्रत्येक हृदय अभिषिक्ता समजासाठी. धन्यवाद देतो प्रभू. आम्ही सांगतो की या वचन आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीर पडान परिणामांका आणता. धन्यवाद देतो प्रभू आणि या प्रार्थनिक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. म्हणू शकतास तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आम्ही गेल्या वेळेक गेल्या संडेक आम्ही बोलाक सुरू केलं की परमेश्वराच्या राज्याचा अभ्यास करा. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही सांगितलेलो की आम्ही एक खऱ्या परमेश्वराच्या राज्याचे असं ही काय मस्करी ना असा. आणि ऑलरेडी आम्ही परमेश्वराच्या राज्यात इलो असो पण त्या परमेश्वराचं राज्य अजून दिसणार नाही असा. तर आमच्या हृदयात असा. पण थोड्याच वेळात त्या राज्य आमका दिसतला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगता की प्रभुता त्याच्या खांद्यावरती असतली. म्हणजे सरकार येशू ख्रिस्ताच्या खांद्यावरती असतली. आणि जेव्हा बायबल सांगता सरकार त्याच्या खांद्यावरती असतली तेव्हा बायबल बोलता आमच्याबद्दल. प्रेज द लॉर्ड.
कारण आम्ही येशू ख्रिस्ताचं शरीर असो. तर खांद्यावरती सरकार असा म्हणजे याचा अर्थ असा की सरकार आमच्या खांद्यावरती असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बट जसं तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकलास, तुम्ही जेवण होतास तर तुम्ही जोक शिकलास. तुम्ही चलाक शकतास पण तुम्ही चलाक शिकलास. तर तसाच परमेश्वराच्या राज्याच्या जीवनाचो अभ्यास पण गरजेचो असा. कारण आम्ही ह्या जीवनाक जगतलो असो आणि परमेश्वरान आपल्याक वेळ दिलेन असा की आम्ही अभ्यास करू. प्रेज द लॉर्ड. मास्टर क्रिस्टनी कायम सांगितले नाही की एनिथिंग वर्थ डुईंग प्रॅक्टिसिंग फॉर. जर खायचा काम तुमका वाटता करूसाठी चांगला असा तर बेटर असा त्याच्यासाठी प्रॅक्टिस करा, अभ्यास करा. जर तुम्ही खरंच अभ्यास नाही करणार तर तेव्हा खरा तर काम जसं तुम्ही व्हाया तुमका तसं नाही होऊचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे ते गोष्टी असतात जे जर तुम्ही एका राजाची परिवारात जन्मलास तर लहानपणापासून शिकवतात तुमका. बघ तू खयच्या राज्याचो असस. सांगतात की अरे या लोकांबरोबर नको उठा बसा, तू राजसी खानदानचो असस. जर तुम्ही चुकीची भाषा बोलायला लागतास तर म्हणतात अरे तुझी खयची भाषा बोलतस. प्रॅक्टिस थंय अभ्यास केलो जाता. ज्या तुम्ही राजाच्या परिवारात जन्मतास पण राजाक पण माहिती असा की राजाच्या परिवारात जन्मना पुरेसा नाही असा. प्रेज द लॉर्ड. तो राजा आपल्या मुलांका अभ्यास करवता, त्यांना तो शिक्षण देता की तो काय करीत, की राज्याक चालवणं शिकात, राजकाज करूक शिकात, राजा कसो जगता ता शिकीत. प्रेज द लॉर्ड. तर तसाच ह्या जा परमेश्वराचा राज्य असा त्याच्या जीवनाचो अभ्यास गरजेचो असा. अभ्यास खूप गरजेचो असा. आणि आम्ही सांगितलं की आम्ही त्या गोष्टी कशा सुरू करतो जेणे परमेश्वराचं राज्य चालता. आणि आम्ही पहिली गोष्ट जी गेल्या वेळी शिकलेली होती ही परमेश्वराचं राज्य तोंडान बोललेल्या गेलेल्या वचनांनी चालता. प्रेज द लॉर्ड. बोला शकतास परमेश्वराचं राज्य तोंडान बोलल्या गेलेल्या वचनांनी चालता. पण छोटासा क्लॅरिफिकेशन ह्या असा की हे तोंडाचे वचन असत पण ते परमेश्वराच्या वचनापासून मेळ खाऊ खये. तर फक्त आपण ह्या नाही बोललो की तोंडान बोललेल्या गेल्या वचनापासून काम करता. हे जे तोंडांसून वचन निघतात पण असत त्यांका परमेश्वराच्या वचनावर आधारित असा खया. प्रेज द लॉर्ड. तर खूप गरजेचं असं की तुमका माहित असा काय की हे राज्य कसं चालता. आम्ही गेल्या वेळेस सांगितलं की ह्या राज्यात वचनच सगळा काय असा. वचनच सगळा काय असा. जर तुम्ही वचनांका वापरूक नाही जाणनास तर ह्या राज्याचं जीवन नाही जगू शकनास. कारण तुम्ही ऑलरेडी त्या राज्यामध्ये असाच. परमेश्वर हिशोबाने तुम्ही ऑलरेडी त्या राज्यामध्ये असाच. तुम्ही ज्या बायबलमध्ये वाचतात त्या आशिषांका तर ती त्या राज्याची आशिषा असत. त्या राज्याची ज्या राज्यात आपण असो ती जगातली आशिषा नाही असत. जगाकडे आमका देऊसाठी काहीच नाही असा. जगात खयची आशिषा नाही असत. जग विनाशाकडे अग्रेसर असा. जेव्हा आम्ही आशिषांची गोष्ट बोलतो तेव्हा आम्ही ऑलरेडी परमेश्वराच्या राज्याची गोष्ट बोलतो. कारण आशिषा परमेश्वराच्या राज्यात असत. परमेश्वराच्या राज्याच्या बाहेर शैतानाचा राज्य असा. ते काहीच नाही असं. याचं विधान काय असा समाप्त होणार. तर खूप वेळा जेव्हा लोक बायबलमध्ये वाचतात की ही आशिषा आपण कसली गोष्ट बोलतो परमेश्वराच्या राज्याची. जर तुम्ही परमेश्वराच्या राज्यात असाच तर ही आशिषा तुमची असत. जर तुम्ही नाही असाच तर ही आशिषा तुमची नाही असत. तर खूप गरजेचं असं की तुम्ही अभ्यास करू शिका. आपण पहिली गोष्ट शिकलो परमेश्वराचं राज्य वचनांनी चालता. म्हणजे तुम्ही वचनामध्ये चुकी नाही करू शकणार. तुम्ही जा म्हणत त्याला नाही बोला शकणार. प्रेज द लॉर्ड. दुसरा त्याच्यातच बी पॉइंट जर तुम्ही परमेश्वराच्या राज्यात असास तर तुमका शिकायचा असा की बिना खायच्या वस्तूशिवाय सगळा कसा निर्माण करूचा असा. सेकंड गोष्ट ख्रिस्तीपणा ह्याच विषयात असा की तुमका काय पण नाही दिला जाताला पण तरी पण तुम्ही सगळा काय निर्माण करशात. एक सांगा काय नाही दिला त्याला पण सगळा काय निर्माण करतालास. गोष्टी असतात त्याच्यात तुमका स्वतः पुढे वाढवचा असा. तुम्ही नाही सांगू शकणार की माझ्याकडे काय नाही सांग दॅट्स नाईस. तुम्ही ख्रिस्ती असास सगळं काय बनवा. प्रेज द लॉर्ड. त्याच्या तुम्ही ट्रेंड करता तेव्हा मला वाटतं की तुमच्याकडे संधी चांगली आहे. त्याच्याकडे काय नाही असा ते नाईस खूप चांगली गोष्ट असा आता सगळा बनवा. कारण ख्रिस्तीपणाचा ह्योच अर्थ असा. चला बघा उत्पत्तीचा पहिला पुस्तक पहिल्या वचनापासून गेल्या वेळी पण आपण बघितलं आज काहीतरी नवीन बघूया.
सुरुवातीक परमेश्वरान आकाश आणि पृथ्वीची सृष्टी केल्यान. दुसरा, पृथ्वी बेडोल आणि सुनसान पडलेली. बोला सुनसान पडलेली. बोला बेडोल आणि सुनसान पडलेली. चिमणी पण नव्हती. पण नव्हतो, घोडं पण नव्हतो, काय नव्हता, सुनसान. पृथ्वी सुनसान पडलेली आणि पाण्याच्या वरती एक अंधकार होतो आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावरती फिरत होतो. कायच नव्हता, कायच नव्हता, लिटरली कायच नव्हता. धरती पण नव्हती. म्हटलं धरती तर असतली, पृथ्वी बनवली, पृथ्वीवरती धरती पण नव्हती. चला वाचूया पुढे. ज्या परमेश्वराने सांगितलं की उजेड होऊन त्या उजेड झालो. पहिली गोष्ट काय आली? प्रकाश. ओ हालेलुया, दिस इज सो हेवी, यू नो गो इनटू इट. तर परमेश्वराने काय सांगितलं? प्रकाश होऊन दे. काय होऊन दे? ओके. आणि परमेश्वराने उजेडाक बघितलं की चांगलो असा आणि परमेश्वराने उजेडाक अंधारापासून वेगळा केल्यान. इज द लॉर्ड. परमेश्वराक पण बुद्धी असते, काय केल्यान? अंधाराक आणि उजेडाक वेगळा केल्यान. काही लोक असत ज्यांचे मित्र सिगरेट पितात तर ते म्हणतात नाही मी नाही पिणं पितात. मी म्हटलं जावा त्यांच्यासोबत, एक दिवशी तुम्ही पण पिऊ लागतालास. बुद्धी होती परमेश्वर, तिने पण काय केल्यान? अंधाराक आणि प्रकाशाक वेगळा. काय टीनेजर असत जे चांगले होते घरात, पण जसे त्यांचे दुसरे टीनेजर मित्र बनले, ते आई कशी रागान बघतात, आता हे पण आपल्या आई कशी रागान बघतात. परमेश्वर पण बुद्धी लावल्यान, काय केल्यान? अंधाराक आणि प्रकाशाक वेगळा. तर तुम्ही चुकीच्या मित्रांबरोबर फिरान चांगल्या जीवनाची आशा नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सगळे मित्र काय असत? खोटा बोलतात, का फिरवतात, 4 बायको ठेवतात आणि तुम्ही म्हणतास मी सभ्य असं, काळजी नको करू, तुमची पण येतली असा. प्रेज द लॉर्ड. कारण तुमका वाटणारच नाही करूची गरज असा. नेक्स्ट. आणि परमेश्वराने उजेडाक दिवस आणि अंधाराक रात्र सांगितल्या. संध्याकाळ झाली आणि मग सकाळ झाली. अशा प्रकारे पहिला दिवस झालो. प्रेज द लॉर्ड. बोला सकाळ झाली, संध्याकाळ झाली, पहिला दिवस झालो. बोला सकाळ झाली, संध्याकाळ झाली, सकाळ पहिला दिवस झालो. नाही लिहिलं असं ते, बघा वाचा जरा. संध्याकाळ झाली, नंतर सकाळ झाली, नंतर दिवस झालो. बघा ते काय लिहिलं असं, काय लिहिलं असं. सकाळ झाली तर आम्ही दिवस मोजतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. प्रभू दिवस कसे मोजता? संध्याकाळपासून सकाळपर्यंत. तुमका मी सांगितलं की ह्याचं तुम्ही वचन बोलता खसून येऊ कसा वया? परमेश्वराच्या वचनापासून. ज्या प्रकारे आम्हीच विचार करतो तसं प्रभू नाही विचार करणार. सकाळचा दिवस काय असा? सकाळपासून संध्याकाळपर्यंत. दिवस काय असा? संध्याकाळपासून सकाळपर्यंत. कारण प्रभू प्रकाशापासून अंधकारात नाही जाऊ शकणार. तो प्रकाश असा, तर त्याची भाषा वेगळी असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येताच तुम्ही तर परमेश्वराने उजेडाक दिवस आणि अंधकाराक रात्र सांगितल्या. तर संध्याकाळ झाली, सकाळ झाली, अशा प्रकारे पहिला दिवस झालो. नेक्स्ट. नंतर परमेश्वराने सांगितलं की पाण्याच्या मध्ये एक असा अंतर हो गया. पाण्याचे 2 भाग होतील. पृथ्वी असा का अजून ना? आता अजून नाही असा. पुढे परमेश्वराने एक अंतर बनवून त्याच्या खालचा पाणी आणि वरच्या पाण्या वेगळा केल्या. तर हात झाला. पृथ्वी असा आहे अजून नाही असा. चला पुढे जाऊया. आणि परमेश्वराने त्या अंतराक आकाश सांगितल्या. तर संध्याकाळ झाली, मग सकाळ झाली, अशा प्रकारे पहिला दिवस झालो. पहिल्यांदा आली संध्याकाळ, मग सकाळ. परमेश्वराचा दिवस मस्तच तुम्ही. नेक्स्ट. मग परमेश्वराने सांगितले आकाशाचा खालचा पाणी एका जागी एकत्र हो गया आणि सुखी जमीन दिसाक होई. आता तुमका जमीन दिसता. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काहीच नव्हतं, लिटरली काहीच नव्हतं. ही जमीन त्याच्यावर तुम्ही उभी असाच ती पण नव्हती. तर जर तुम्ही आणि मी परमेश्वरासारखे असव तर माका आणि तुमका शिकायचा लागतला. जर आमका कायच नाही दिला गेला तर आम्ही सगळा काय निर्माण करू शकतो? आपल्या डोक्यात वाढवा. कायच जर तुमका नाही दिला गेला काय तुम्ही सगळा काय निर्माण करू शकतास? ह्यो ख्रिस्तीपणा असा. तर ख्रिस्तीपणात आपण रडणंच नाही, कोणच आमका सहायता करूक नाही असं नकोचा. कारण आमका समजा काय जर आमका कायच नाही दिला गेला तर आम्ही काय करू शकतो? सगळा काय निर्माण करू शकतो. आणि हे सगळा परमेश्वराने कसा निर्माण केल्यान? बोलान, शब्दांका बोलान. हालेलुया. तर ह्याच आम्ही तुमका शिकवतो की परमेश्वराचं राज्य कसा चालता? वचनांनी. जर तुम्ही वचनांची इम्पॉर्टन्स नाही ओळखनास तुम्ही खूप कष्ट उठवतालास. कारण परमेश्वराचं राज्य वचनांनी चालता. प्रेज द लॉर्ड. हॅलो बघा, ह्या जग कसा चालता? पैशांनी. काय चालता?
तर आमकां शिकवला गेला जर पैसे नाहीत बेटा कष्ट उठवतलं. नाही ऐकलास तुम्ही? किती जणांनी ऐकलाय? पैसो नाही असा कष्ट उठवतलास, खूप त्रासात होतलास. पण जग कसा चालता? पैशांनी. तसाच परमेश्वराचं राज्य कसा चालता? वचनांनी. तर जर वचन नाही बोलतलास तर कष्ट उठवतलास. समजता तुमका? बरं जगात पैसो नाही तर तुम्ही कष्ट उठवतलास. जर वचनांका वापरूक नाही जाणणार तर परमेश्वर राज्यात काय उठवतलास? कष्ट. कारण ह्या चालता ह्यानी वचनांनी. तुम्ही अजून काही दुसरा नाही आणू शकणार. तर राज्याकडे चालता वचनांनी. आणि तुमचं काम काय असं? जर तुमका कायच नाही दिला गेला सगळा का निर्माण करूची हिंमत, साहस. जो परमेश्वराच्या राज्याखाली काम करता वचनांनी. केनी काम करता? वचनांनी. नको हो आमच्याकडे काय नाही असा. काय नाही खूप चांगला असा. चांगली सुरुवात असा. बोला तर चांगलं काय नाही असं तर चांगली सुरुवात असा. ख्रिस्तीपणा दाखवा. बरोबर? प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तीपणा दाखवा. तरी बनवून दाखवा. बनवलं असं नाही बनवलंय तुम्ही सगळं माहित आहे तुमका. पैसो निरा सगळा. घरातल्यांचा मग घरातून काढलेला होता. नोकरी मी सोडलेलं आहे. चर्चची जेवढी माझ्याकडे सेविंग होती तेवढी मी उडवलेलं आहे परमेश्वरावरती. माझ्याकडे फोन पण नव्हतो, पायात बूट पण नव्हते, मित्र नव्हतो, नातेवाईक नव्हते, काय नव्हता. फोनचा रिचार्ज तर खूप लांबची गोष्ट. फोनच नव्हतो. तोंडात काय होते? वचन. प्रेज द लॉर्ड. तोंडात काय होते? वचन. मला माहित होतं हे खाली नाही जायचे. हालेलुया. मी काय करू शकतो? मी त्या दिवशी पण सांगे होते भारतात मीच चलवतलंय. आज पण मी सांगतोय कारण मला माहित होतं वचनाने मी काय पण करू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यू डोंट क्राय. तुमचे सेलचे लोक कसे नाही येतले? कसं तुमच्याकडे पार्टनरशिपसाठी पैसा नाही असा? सो बरेच तुम्ही तुमचं तोंड नाही वापरणास. तुमचं सगळं लक्ष कशावरती असा? सॅलरीवरती. सगळं लक्ष कशावर असा? पैशावर. त्याच्यावर तुमचं ध्यान असा. तुमचं लक्ष त्याच्यावरती नाही असं त्यांनी जी गोष्टी तुमका परमेश्वराने दिल्या नसत. तुम्ही जगातल्यांसारखी जगतास. त्यांचं पूर्ण लक्ष त्यांच्या सॅलरीवरती आहे, त्यांचं पूर्ण लक्ष त्यांच्या बिझनेसवरती असा. ती आमच्याकडे एक पद्धत असा पण एकमात्र पद्धत नाही असा. दोघांमध्ये अंतर असा. आमची बिझनेस आमची सॅलरी एक पद्धत असू शकता आशिष येऊचा पण एकमात्र पद्धत त्याका नको बनवते का. खूप जणांसाठी त्यांची सॅलरी त्यांचं बिझनेस एकमात्र पद्धत असा. एकमात्र पद्धत. त्याच्या व्यतिरिक्त विचार पण नाही करू शकणार की पैसो कसं येतो. त्यांची डोकी उघडलेलीच नाही असत. त्यांना सांगलास की तुमची सॅलरी 10,000 रुपये असा तुम्ही महिन्याची 50,000 रुपये पार्टनरशिप करू शकतास. पुढे तुझी चर्च सोडून भाग पळून जातले. बोलते पास्टर एडे झाले होते. डोंट नो इट. दे डोंट नो इट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगवाला परमेश्वराचं राज्य तोंडान चालता, वचनांनी चालता. काय नाही असा तरी पण निर्माण करून दाखवा. कारण अलाउड नाही असत. प्रेज द लॉर्ड. सगळं केलं ना. सुखी जमीन पण कधी इली आता सुखी जमीन ती कधीच नेली. नव्या वचनात कशी बनवल्यान बोलान. प्रेज द लॉर्ड. यूज युअर वर्ड. Despite your praying, use your word. Praise the Lord. Hallelujah. दुसरा परमेश्वराचं राज्य. एक वचन कसं कधी गेल्या वेळी राहुल्याला 1 कोरिंथीपत्र 1 अध्याय 21-23 वचन. कारण ज्या परमेश्वराच्या ज्ञानाच्या अनुसार जगान परमेश्वराच्या ज्ञानाक नाही जाणल्या त्या परमेश्वराक ह्या चांगला वाटला की या प्रचाराच्या मूर्खतेच्या द्वारा विश्वास करणाऱ्यांका उद्धार दे. ब्युटिफुल सांगता. कारण जेव्हा परमेश्वराच्या ज्ञानाच्या अनुसार जगान ज्ञानान परमेश्वराक नाही जाणल्यान म्हणजे जगाचा आपला ज्ञान असा परमेश्वराचा आपला ज्ञान असा. आणि जगाच्या ज्ञानान तुम्ही परमेश्वराक नाही ओळखू शकणार. इम्पॉसिबल. जर तुमका मी सांगितलंय तुमच्या बोटार 10 करोड किटाणू असत किती लोक मानतले? नाही मानतलास? काय काय मानतले? काय जर तुमच्या लोकांना दिसत नाही ना काहीच अर्थ नाही की इथे असत नाही. जर तुम्ही एक सूक्ष्मदर्शी घेऊन येलास तर तुमका एक किटाणू दिसन देण्याक सुरू होतले. कधी भेटले 10 करोड एवढीशे जागेत रंगातना दिसतले तुमका. म्हणतलंस हां माझ्यावरती हां तुमच्याच वरती. लॉर्ड. तो काय सांगता? जगाच्या ज्ञानान तुम्ही परमेश्वराक नाही ओळखू शकणार. जगाचं ज्ञान परमेश्वराक कधीच नाही ओळखू शकणार. परमेश्वराक ह्या चांगला वाटला या प्रचाराच्या मूर्खतेच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. हे तर खूप लोक सांगतात फक्त तुम्ही बोलतच राहतात. बोलणंच योग्य असं.
कारण त्यांच्या हिशोबाने ही मूर्खता असा, पण आमच्या हिशोबाने ही बुद्धिमानी असा. तर बोलान काय करतलास इतले बोलान सगळं काय करतलो, तर बोलाक द्यावा आमकां. बोलण्यार खंयचो टॅक्स नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जर म्हटलं जर कोणी मरतलो तर माझ्यावरती दोष असा, पण मी म्हटलं मी श्रीमंत असे माझ्यावर कोण दोष लावलेलो. आणखी परमेश्वराक चांगलं वाटलं की या प्रचाराच्या मूर्खतेच्या द्वारे विश्वास करणाऱ्यांका उद्धार दे. तुमका सांगताना तुम्ही येडे झाला असास. म्हटलं हां भाई तुमका आम्ही येडेच वाटतलो, आमका सोडून द्यावा. आपला करत राहा. लॉर्ड त्यांना समजायची काय गरज नाही असं. त्यांना तुम्ही नाही समजावून घ्यायचास, तुम्ही तुमचा टाइम खराब करतास. नेक्स्ट, येऊ चिन्ह इच्छितात आणि तर ज्ञानाच्या शोधात असत. नेक्स्ट, पण आम्ही त्या क्रूसावरती चढवल्या गेलेल्या ख्रिस्ताचा प्रचार करतो. युद्धांसाठी ठोकरचा कारण असा आणि युनांसाठी मूर्खता असा. लॉर्ड हालेलुया. तर सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी काय असत? मूर्खता. आमच्यासाठी बुद्धी असा. कोणी म्हणू शकता की जग कसा पुढे जातला. ओ यू हॅव माउथ. तुमका काय म्हणू शकता, मला खै पण सोड, मी सगळं काय करू शकते. म्हाका कोण नको, आम्ही एकटो पुरेसो असं आहे. म्हाका कोणाची सहायता नको असा. मी एकटो जग बदलू शकते. प्रेज द लॉर्ड. कशा? कारण म्हाका माहिती आहे परमेश्वर कसं काम करता. हालेलुया. हा बोला. परमेश्वराचं राज्य तोंडान बोलल्या गेलेल्या वचनांनी चालता. प्रेज द लॉर्ड. दुसरा, परमेश्वराचं राज्य विश्वासान चालता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण ही विश्वासाची गोष्ट बोलतो तर खूपशा लोकांकडे एक चुकीचे विचार असा विश्वासाच्या विषयात. त्यांना माहितीच नाही की विश्वास काय असा. कारण त्यांनी बायबल वाचले नाहीत ना असं. तर जग जर त्यांना विश्वासाच्या बद्दल सांगता ते समजतात. तर मी बघतलंय तर विश्वास करतलंय, हा ना. ऐकलास तलास ना. नाही ऐकलास का नाही ऐकलास की मी बघतलंय तर ज्या गोष्टी बघितलास त्याच्यावरती विश्वास करायची गरज काय असा. बघितलास विश्वास नाही जरी केलास तरी असा बघितलास तर नको सांगू की मी बघतलंय तर विश्वास करतलंय. विश्वास बघण्यात नाही असा. चला इब्री लोकांपत्र 11 अध्याय 1 वचन. विश्वास आशा केलेल्या वस्तूंचा निश्चय आणि न बघितलेल्या वस्तूंचं प्रमाण असा. तर जर तुम्ही बघितल्यानंतर विश्वास करतास तर तो विश्वासच नाही असा. जगात तुमका एवढं नको बनवू देव. बोलतो बघलो तर विश्वास झालो. बघून विश्वास कसो होता. विश्वास काय असा? न बघितलेल्या वस्तूंचो का मी विश्वास म्हणतो. लोक म्हणतात माका विश्वास असा. म्हणते काय तुम्ही न बघितलेला बघू शकतास. दॅट्स द पॉइंट. विश्वास असा तुमका न बघितलेला एकदा बघूचा लागतला. लॉर्ड हालेलुया. आणि हा जो विश्वासाचा सिद्धांत असा तो फक्त ह्या जगासाठी नाही असा. नको विचार करू की तुमका ह्या जगात विश्वास लावचो असा. परमेश्वराच्या राज्याची आपण गोष्ट बोलतो. परमेश्वराच्या राज्याची 1 कोरिन्थीपत्र 13 अध्याय 13 वचन या विश्वासाच्या बद्दल. पण आता विश्वास, आशा आणि प्रेम हे तिन्ही काय असतात? स्थायी असत. म्हणजे ना फक्त तुमका ह्या जगात विश्वास लागतलो, परमेश्वराच्या राज्यात पण तुमका काय लागतलो? विश्वास. तर तुम्ही आता आपल्या विश्वासाक लावू नाही शिकणार असास मग त्रास होतलो. हय पण होतली आणि येणाऱ्यामध्ये पण होतली. कारण परमेश्वराच्या राज्याचा सिद्धांत असा. परमेश्वराचं राज्य कसा चालता? विश्वासान. तुमका विश्वासाचा अभ्यास करूचो लागतलो. आपल्या विश्वासाक लावचा लागतला. म्हणताला मी माझ्या विश्वासात कसं लाव? सिंपल. काय असा? मानवी आत्म्याचा परमेश्वराच्या वचनासाठी उत्तर. जसा वचन काय सांगता तुम्ही म्हणतास हा असाच असा. प्रेज द लॉर्ड. सिंपल. तुमका काय करूचं लागतला? विश्वासाक वापरूचा लागतला. परमेश्वराचं हे नीच चालता. हे नीच फक्त हयसाठी नंतरसाठी पण. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तास तुम्ही तुम्ही वाट नाही बघणार. काही लोक म्हणतात स्थिती फायद्याची असतील तेव्हा आम्ही काम करतलो. तुम्ही आमच्या राज्याचे नाही असास. आम्ही स्थिती बदलूच वाट नाही बघणं. आम्ही स्थिती बदलूच वाट नाही बघणं. आम्ही स्थितींका बदलतो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. स्थितींका आमच्या भल्यासाठी नाही बदलूचा असा.
भलाई त्यांच्यासाठी बदलू शकतं. म्हणजे जगासाठी काही लाचार आणि बिचार नाही असो, धर्मात नाही असो की ओ हिलाच प्रभू आमची सहायता करा, ख्रिस्ती असो कोणासारखे असो, परमेश्वरासारखे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो करू शकता, मी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. तो असा जसो मी असोय, हालेलुया. जर तो खायच्या ना गोष्टीशिवाय सगळा काय बनवू शकता, तर मी पण सकाळच्या ना गोष्टीशिवाय सगळा काय बनवू शकतोय. काय करतोय? आपल्या विश्वासाचो अभ्यास आपल्या विश्वासाक लावतोय. मग माहिती आहे आता विश्वास आणि आशा आणि प्रेम आता काय असत, स्थायी असत. हे गोष्टी 3 गोष्टी संपणारे नाही असत. स्वर्गात पण तुमका ह्याची गरज असा. मध्ये जेव्हा 1000 वर्षाचा जेव्हा येशू ख्रिस्ताचं राज्य असतला, त्यात पण विश्वास लागतलो. हे विश्वास प्रत्येक ठिकाणी लागतलो. वर्ष जेव्हापर्यंत राज्य असा, कारण राज्य युगाचा असा, त्यामुळे विश्वास लागतलो. वेळ आता असा अभ्यास करूचो नको देव असतात ना. 17 वर्षात त्यांचा 12th हो होया, 17 वर्षात ते 8वीत शिकत असतो. 4 वर्ष नापास होऊन इल्ले असतो. तू नको पाना की आम्ही जेव्हा सगळे विश्वास लावू शकलो असो, तुम्ही मागसून येशात. एकत्र लावा. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. काही लोकांना सवय हा काय मागसून यायची. चल मी येतोय. त्या कधीपर्यंत राहतो तू, चल मी येतोय, तू जा मी मागसून येतोय. ना असे मित्र असतात. नाही भेटले असे मित्र. ते ना असे मित्र जे काय मागसूनच यायचे, जे काय लेटच यायचे. एक्झाम मध्ये पण जीवन असाच होता. ठेक वेळी लेट. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लेट नाही असू शकणार. तुमका विश्वास आताच अभ्यास करूचो असा. प्रेज द लॉर्ड. सांगा लेट नाही होऊ शकणार. तुम्ही असे तिंका बदलूची वाट नाही बघणार. तुम्ही असे तिंका बदलतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी तिंका बदलूक जाणतो. कोणाच्या द्वारे? विश्वास. सो यू पुट इट टू वर्क. तुम्ही त्याका वापरतास, कामार लावतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तास तुम्ही तर चला पुढे वाढूया. लोकांचं पत्र 12वा अध्याय. आता विश्वास आशा केलेल्या वस्तूंचा निश्चय आणि न बघितलेल्या वस्तूंचा प्रमाण असा. नेक्स्ट. सॉरी, इंग्लिशमध्ये दाखवतला आहे का? असा काय होता? विश्वासानंच जुन्यांनी चांगले रिपोर्ट ग्रहण केल्याने. काय केल्याने? विश्वासान जुन्या लोकांनी चांगले रिपोर्ट ग्रहण केल्याने. फॉर बाय इट एल्डस्ट ऑब्टेन द गुड रिपोर्ट. एक चांगला रिपोर्ट काय केल्याने? मिळवल्याने परमेश्वराकडसून. तुम्ही इच्छितास परमेश्वरा माझ्याकडसून खुश हो. पुढे जाऊया. 6व्या वचनात जाऊन आपण परत दिलं. विश्वासाशिवाय त्याका प्रसन्न करणं असंभव असा. तुम्ही इच्छितास प्रभू प्रसन्न हो गयो आणि तुम्ही विश्वास नाही लावचास. तुम्ही एक असंभव गोष्ट सांगतास. विश्वास लावचो लागतलो. जर तुम्ही प्रभू खुश करू इच्छितास तर लिहिलेला असा. विश्वासाशिवाय विश्वास वाचा 1, 2, 3. त्याला पास्टर माझा विश्वास काम नाही करणार. त्याला प्रभू खुश पण नाही. मग विश्वास तर लावचा लागताला. टू प्रॅक्टिस इट. विश्वासाशिवाय त्याला प्रसन्न करणं असंभव असा. असंभव. जेव्हा जग सांगता पैसून नाही कष्ट उठवतलास, तुम्हाला सांगतोय आतले गोष्टी सांगते. आतले गोष्टी तुम्ही शब्दांका वापरूक नाही जाणनास तर कष्ट उठवतलास. विश्वासाक नाही लावणार तर काय उठवतलास? कष्ट. तुम्ही राज्यात ज्या राजाचे असास त्या राज्य ह्याच गोष्टींनी चालता. दुसरं वचन. 3 विश्वासानच आम्ही जाणतो. बोला विश्वासानच. दुसऱ्या गोष्टीने तुम्ही नाही जाणणार. सायन्सने तुम्ही नाही जाणणार की सगळ्या सृष्टीची रचना परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे झाली. कारण सायन्स सांगतली बिग बँग आली. तर जर तुमका शोधत असात की सृष्टी कशी बनली, तुम्ही आमका सांगित की जर कोंबडी पहिली काय अंडा कोंबडी कसा माहिती? विश्वासानच. वचनात लिहिलं असं. पहिला काय लिहिला? कोंबडी. खै लिहिलं असं. 5 उत्पत्ती 9 सोडलेलो आपण. पुढे जाऊया.
विसावरती जाऊया. उत्पत्ती 1 अध्याय 20 वचन. नंतर परमेश्वराने सांगल्यान की पाणी जिवंत पाळण्या प्राण्यांनी भरपूरच भरान दे आणि पक्षी पृथ्वीच्या वरती आकाशाच्या अंतरात उडान दे. परमेश्वरान सांगल्यान. चला पुढे. परमेश्वरान मोठ्या मोठ्या जातींच्या मोठ्या जीवजंतूंची सगळ्या जिवंत प्राण्यांची पण सृष्टी केल्यान. चलतत फिरतत ज्यांनी जल खूपच भरला आणि प्रत्येक जातीच्या उडणाऱ्या पक्ष्यांची सृष्टी पण केल्यान. परमेश्वरान बघितल्यान की चांगला असा. तर पहिल्यांदा अंड्याची सृष्टी केल्यान का प्राण्याची सृष्टी केल्यान? कोंबडी पहिल्यांदा येईल का अंडा? कोंबडी. कसा माहिती असा? विश्वासान. सायन्स तुका याचा कायच नाही उत्तर देऊ शकायची. लट सायन्सकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर नसा, पण परमेश्वराकडे उत्तर असा. मोठी डिबेट चालू असा आतापर्यंत. कोंबडी पहिल्यांदा येईल काय अंडा? तुम्ही फालतूमध्ये टाइम खराब करतास. खूप वर्षापासून उत्तर असा. कोण येईल? कोंबडी. कसून माहिती असा? विश्वासान. परत जातं इलो लोकांपत्र 11:3. विश्वासानच. तर जर तुम्ही विश्वास नाही लावणार तुमका समजतल्या नाही पण गोष्टी. विश्वासानं आपण जाणतो की सगळ्या सृष्टीची रचना परमेश्वराच्या वचनाद्वारे झाली. त्या करून बघा. पटला सगळा खेने इला पैशांनी. पटाना पाहिजे सगळ्यात मोठं रुपया. हे तुम्ही चुकीच्या नावाने इलास. विश्वासानं आम्ही जाणतो की सगळ्या सृष्टीची रचना परमेश्वराच्या वचनाद्वारे झाली. ह्या नाही की जा काय दिसानी आता दिसणाऱ्या वस्तूंनी बनलेला असात. काय सांगता? जर दिसान येतात दिसणाऱ्या वस्तूंनी नाही बनला असा. तुमका एक भिंती दाखवलंय आणि तुमका विचारलंय भिंत केनी बनली या? तुमका भिंतीत चिर दिसणार तर तुम्ही म्हणतालास भिंत कशाने बनली या? चिऱ्यांनी बनली या, बनली या, सिमेंटान बनली या. बाबेल का सांगता? जर दिसान येता दिसणाऱ्या वस्तूंनी नाही बनला असा. तर तुमका वाटतं ही सृष्टी कशाने बनली असा? पैशांनी. आमका वाचता की सृष्टी केनी बनली असा? बोलणाऱ्या वचनांनी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचाच आहे. ह्या ना की जागा दिसाणी आता दिसणाऱ्या वस्तूंनी बनला असात. भिंत दिसाने आता कशाने बनलेली असा? चिऱ्यान, शिगेंनी, सिमेंटान. का सांगता? नाही 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 केनी बनली असा? वचनांनी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यासाठी एडोपाना असा पण आमच्यासाठी खरा असा. खरा असा विश्वासान. आमका बघूची गरज नाही असा. पण विश्वास न बघलेल्या वस्तूंचो काय असा? प्रमाण असा. बघूया वचन. विश्वास आशा केलेल्या वस्तूंचं निश्चय न बघितलेली. तुला न बघितलेली. सिंपल. इज अ लॉट. न दिसणाऱ्या वस्तूंचं प्रमाण. हालेलुया. हालेलुया. आम्ही स्थितीत बदलची वाट नाही बघणं. आम्ही काय करतो? बदलतो. परमेश्वराने ह्याच केल्यान. परमेश्वर त्यांना जंगलाच्या रस्त्यातून घेऊन गेलो त्यांच्या मुलांका. पण जंगलात पण त्यांनी काय केले? त्यांच्यासाठी एक नवीन वातावरण बनवल्यान. दिवसात त्यांच्यावरती काय होता? ढग. रात्री काय होता? आगीचो खंबो. सिंपल. गॉड. सांगू ओ डॉक्टरांनी सांगितल्याने या फॅलेपियन ट्यूब मध्ये त्रास असा. आता मी मूल जन्माक नाही घालू शकनय. प्रभू माझी ट्यूब खोला. परमेश्वर बंद ट्यूब मसून पण मूल जन्माक देऊ शकता. परमेश्वराक सीमित नको करून आपल्या येडेपणान. नाही माझा गर्भाशय काढून टाकला असा. बिना गर्भाशयाशिवाय पण प्रभू मूल जन्माक देऊ शकतो. प्रभू हा तो. प्रभू. मला आठवता एक रिअल स्टोरी आर्मीची. तर ह्यो एकटो आर्मीचा जो जवान होतो येशू ख्रिस्ताक गाणी होतो. सगळी त्याची मस्करी करायचे. त्याचं नाव नाही घेतलंय मी. चायना कोरेसारखं कंट्री होतो. सगळं त्याची मस्करी करायची की तू येडो. तर त्याला खूप त्रास दिल्यानी. तर एक दिवशी पूर्ण बटालियन होती आणि त्याला पनिशमेंट डे होते. तो येशू ख्रिस्ताक जो गाणी होते का तर त्यांनी सांगितलं जा पण बोलतलस तर होत आला. कोणतरी सांगा काय करूचा असा. तर त्यांनी एक जीप आणल्यानी आणि बोलले जीपमध्ये पेट्रोल नाही असं चालवून दाखव. जर मानलं तर चलली तर आम्ही सगळे येशू ख्रिस्ताक मानतलो. काय हरकत नाही. त्या मुलांनी प्रार्थना सुरू केल्या. 1 तासानंतर जीप चालक लागली. लोक रडा होते आणि जो आर्मी जनरल होतो तो जास्त रडा होतो. येशू ख्रिस्त तू कोण असा? बोल तुम्ही तर सांगलास पेट्रोल नाही असा. तू म्हणता नाही भाऊ आम्ही तर इंजिन काढलेलं. Praise the Lord. I don't know who God is. माहिती परमेश्वर असा कोण?
लॉर्ड. मी कोणाबद्दल बोलतो? परमेश्वराबद्दल. बद्दल बोलतो? परमेश्वराबद्दल. माणसाक गाढव बनवता. बाबाला वाचलास तुम्ही? हा, परमेश्वर माणसाक जनावर बनवता. हा, बनवता. जावा वाचा. तुम्ही नबुकदनेस्सराबद्दल नाही वाचलास? बोला नाही का? फिरणार होतो 7 वर्ष. काय बोलतास तुम्ही? कोणाशी बोलतास तुम्ही? तुमका माहिती परमेश्वर कोणा? Praise the Lord. Hallelujah. केणी समजतला विश्वासान. केणी समजतला विश्वासान. विश्वास. प्रेज द लॉर्ड. आणि विश्वास कसून येतलो? परमेश्वराच्या वचनाच्या वाचण्यान, ऐकण्यान. जसं तुम्ही ऐकतास तुमच्यामध्ये काय येतं? विश्वास. नाही ना? का नाही ना? विश्वास इतकं सरळ. डिग्रीची गरज नाही असा. MBA मध्ये 50 लाख खर्च करूची गरज नाही असा. बायबल वाचा येत राहता फ्री मध्ये. खूप काय मेहनत करूची गरज नाही असा. ह्याच असा थोडीशी मेहनत करूची लागतली. पोटी बघूचं बंद करूचं लागतलो. प्रेज द लॉर्ड. तुझं राज्य विश्वासान चालता. राज्य विश्वासान चालता. पुढे वाचतलो 3च्या पुढे. विश्वासानं हाबिलान केनपेक्षा उत्तम बलिदान परमेश्वराक चढवल्यान आणि त्याच्याद्वारे त्याच्या नीतिमान असण्याची साक्ष पण दिली गेली. पण परमेश्वराने त्याच्या भेटीबद्दल साक्ष दिल्यान त्याच्यानंतर पण तो मेल्यानंतर पण अजूनपर्यंत बोलता बसून तुला विश्वासानच त्रास काय की लोक पहिल्यांदा तर देणत नाही, देतात जरी कुडकुडान देतात. कोणी लोन झाल्या ओ माझ्या घरात खाना नाही असा आणि मी ख्रिश्चन असं आहे. तुम्ही अशा एका माणसाशी बोलतास ज्याने परमेश्वर कधीच काय नाही दिल्यान. तोच माणूस गरीब असू शकता जो परमेश्वराक नाही देणार. परमेश्वराच्या राज्यात गरीब होणं असंभव असा. संभव. तुमचं वचन दाखवलेलं बायबल सांगता देवा तर दिला जातला. राज्याचा सिद्धांत असा. पण खूप जणांना वाटतं पैसो सॅलरी नेता नाही, पैसो ऐसून येता या सिद्धांतापासून. जरी तुमची सॅलरी कोणी पे नाही केल्यान काही एक फरक नाही पडणार. जर तुमका सिद्धांत समजतात तर सांगतात दिला असतं दिला जातला. सिंपल. खयचा डोक्या मारूची गरज नाही असा. तुमका खयचून असं सायंटिस्ट होण्याची गरज नाही असा. सिंपल लिहिला असा. दिला असं दिला जातला. संपला. देवा जर नाही जातला असं दिला पण नाही जातला. तुम्ही किती पण नोकरी करा त्या नोकरीने भरपूर होतं होणारे नाही असा. किती पण तुम्ही बिझनेस वाढवा त्याचा काय त्याच्याने काय तुमचा होता नाही. कारण पैसो बिझनेसने नाही ना. पैसून नाही ना. पैसो ह्या नियमासून येता देवा तर दिला जाताला. पण लोकांना पूर्ण जीवन लागतं छोट्याच्या गोष्टी समजासाठी. मास्टर काय करू? नोकरी करतो 2 करू नाही देवा या तर नाही होत आता. मग काय पण करा. मग काय पण नाही होत मग काय पण करा. खड्ड्याचं असं तर काय पण करा यार. चलो हट काय सांगू तुमका. सांगितले परमेश्वराच्या कसं चालतात. दिलास तर सो सिंपल. ओ पास्टर तुम्ही सांगतास ही सेवा करायची तुम्ही सेवा वगैरे करत राहिलो आमच्या टाइम नसता. सॅलरी कमी होता. नाही त्यांनी कमी नाही होणार. जरी कमी जरी झाली आणि जर तुम्ही दिलास देता असास जगात लोक असत ते तुमका ओळखून दे किंवा नको ओळखून दे तुमच्यापर्यंत पैसे पाठवतले. प्रेज द लॉर्ड. गो माझ्या पूर्ण खानदानात कोण जेव्हा एवढा असा झालं तुमका तुम्ही तुमच्या खानदानापर्यंत सीमित असास. आता बायबल मध्ये जाऊन परमेश्वराने आपल्या भविष्यवक्तांका कावळ्यांपासून खावल्यान कावळ्यांकडसून. प्रश्न तोच असा काय तुम्ही देतास? जेव्हा देतास तर कसा देतास? विश्वासान देतास काय कुडकुडान देतास? तर मला किती सुरुवात आहे 10 वचन 2 3 हा 1 2 3 हा काय लिहिलं असा त्यां सगळे दशमांश त्याला दशमांश म्हणजे भांडारामध्ये घेऊन यावा. फर्स्ट मी दशमांश देतोय म्हटले खराच. लेट्स कॅल्क्युलेट. चला ह्या लिहिला सगळे दशमांश काय लिहिला असा प्रश्न का सगळे दशमांश आणतास. सगळ्या दशमांश अर्थ असा जेवढ्या प्रकारात पण जेवढं तुमच्याकडे आशिषा येतात
सगळ्यांचो काय आणा दशमांश. आम्ही सॅलरीचा देतो म्हटले ओके त्याचा देतास. सॅलरीमध्ये तुमका दुपारचा जेवण फ्री भेटता, दशमांश कोण देताला? तुमच्या कंपनीन तुमका फोन दिला त्याचा रिचार्ज कंपनी भरता, त्याचा दशमांश कोण देताला? लिहिलं असं होय बघा, काय लिहिलं असं सगळे दशमांश, सगळे दशमांश. तुम्ही तुम्ही एक टीनेजर घरात राहतास आणि तुमची सॅलरी असा पण आई बाबांच्या घरात फ्रीमध्ये राहतास, सोडून देऊ काय होता इतक्यात? भाड्याचा दशमांश कोण देताला? पैसे ना खातास ना आई बाबांचा, दशमांश द्यावा. कॅल्क्युलेट करा की आई बाबाने किती लावलं ना तुमच्यावरती, त्याचं काय द्यावा दशमांश. लॉर्ड सगळे दशमांश आणा. मिशनरी आणि चॅरिटी मध्ये मदर टेरेसाच्या आश्रमात देऊन यावा. तुला तुला बोलता आम्ही दशमांशान गरिबांका जेवण दिलं, कोणी तुमका सांगितलेला? कधी लोकांचं लॉजिक समजणं नाही. गरीबाग मागतास परमेश्वराकडे, पहिल्यांदा वचन तर करा ना. सांगा सगळे दशमांश. विचार का तुम्ही दशमांश तेवढी इमानदार असाच? सगळे दशमांश, सगळे, थोडे नाही सगळे, सगळ्या प्रकारचे आशा येतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हॅलो, प्रेज द लॉर्ड. सगळे दशमांश काही घेऊन यावा भंडारात. कशात घेऊन यावा? भंडारात. दशमांश कधी जाता? चर्च मध्ये. विचार करा, 20 लोकांनी मिळून एक बंदूक विकत घेतल्यानी आणि त्या बंदुकीन कोणतरी मारीत, सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यानी सरकार सगळ्यांना नाही पडून घेऊन जाऊची. लोकांना माहिती नाही की गरिबी आता खैसून अशा जागे इन्व्हेस्टमेंट करून ठेवल्यानी असा त्यांना करूच नको होता. आम्ही गरीब असो मग ते कधी शिकलाच नाही. तुम्ही तुमका शिकवलं गेलं, तुमका वाटलं की आम्ही येडे बनवतो. लॉर्ड सगळं दशमांश दारात घेऊन यावा. कमॉन, तुमचे बाबा तुमच्यासाठी घर सोडून गेले, तुमका विकत घ्यायचं नाही लागणार. कमीत कमी त्याचा भाडा तरी कॅल्क्युलेट करून त्याचा दशमांश द्यावा. लोकांना समजलं नाही, आशा असत त्यांच्याकडे. बाबा सोडून गेले तर थोडी ना याचा भाडा देतलं. दशमांश तर द्यावा ना, आशिष आई. कशा नाही देऊ शकणार तुम्ही? सण घ्यावा. विचार नाही ना केलास एवढं असं तुमच्या एवढं पैसा ना एवढं असा कोयो लॉर्ड. जेवढं तुम्ही कमावलं तेवढं आम्ही दिलं, कमावलं तसं दिलं. बाकीच्या आशिषांचा काय? प्रेज द लॉर्ड. माझ्या भांडारात घेऊन की माझ्या भांडारात वचन वस्तू राहात. त्यानेच हो सांगता की असा करून माका पारखा. विचार करून बघा, माका पारखा. मी आकाशाचे जरे खोलून मी तुमच्यासाठी परंपरा आशिषांची वर्षा करतोय म्हणजे तुमच्या ठेवसाठी जागा नसतली. लॉर्ड मला ठेव जागा नसतली, ठेव जागा नसतली. लॉर्ड हालेलुया. ऐकतास तुम्ही? तर सिद्धांत काय पैशाचो दिलास तर पण कसा? विश्वासान. त्याला कसा माहिती? विश्वासान. लॉर्ड माहिती? विश्वासान. नाही खुश होऊन नको, त्रासान नको जाऊ दिल्यानंतर. प्रेज द लॉर्ड. आणि एक प्रश्नाचा जो लोक कायम विचारतात, एवढं सरळ उत्तर कशाक डोके खराब? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरोबर असा रोमकांसपत्र 14:23 राजा कसा चालता? विश्वासान. विश्वासान. आणि विश्वास काय असा? परमेश्वराच्या वचनासाठी आमचा उत्तर. जर वचन सांगतो दशमांश देवा तर दशमांश देवा. वचन सांगतात देवा तर दिला त्याला. तुम्ही म्हणतास ओके मी देतोय. माझं खर्च स्टाफ तुमका गरीब नाही भेटायचो कधीच. कदाचित ते किती कमी कमवून दे पण त्याकडे कधीच कमी नसतली. चांगल्या गोष्टी असतले 1 2 3. तर तुम्ही संदेह नाही करू शकणार. ऐकताच तुम्ही गुडगुडा नाही. तेव्हा काय जेव्हा दिला तर नाही आताला झाला तुमचा दंड. संदेह करू घालाव नाही असं आहे सर. प्रेज द लॉर्ड. पण जो संदेह करून खाता तो दंडाचे योग्य ठरवलं असा.
पण तो विश्वासान नाही करणार आणि जाका विश्वासान नाही आता पाप असा. ओ बॉय, विश्वासान नाही आता पाप असा. विश्वास एवढो गरजेचो असा म्हणजे तुमका परमेश्वरान सांगल्याने दशमांश द्या, तुम्ही नाही दिला आणि त्या पैशात खाल्लास. शब्द नाही बोलणार पण लिहिला आता शेवटी आकाशा पुढे दंडो. नंतर काय लिहिला असा घराडे नको बोलू की पास्टर नाही बोलले नाही, मीच बोलला असं स्पेलिंग बोललेलं आहे. पा दांडो पा तुमका पण बुद्धी इली. म्हटलं कशाक नाही देणार भाई. लॉर्ड हालेलुया. हॅलो मस्त सिद्धांत काय असा देवा दिलास तर दिला जाताला. प्रेज द लॉर्ड. परंतु संदेह करून जो खाता तो दंडाचे योग्य ठरवलं गेलो. विश्वासान नाही करण्याचा विश्वासान नाही तो विश्वासाक नाही लावची चुकी तुम्ही नाही करू शकणार. विश्वास वापरूचा लागताल ला आपल्या हातांगा उठव. परमेश्वर धन्यवाद देवा. बोला भाषेत रिबो शांक्रांतला बसीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा चांगला असा चर्च मध्ये इलास की नाही इलास असलं समजलं असता ऐकलं असतास वॅक्सिन मारून टाकतली. पहिला तर विश्वास असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही तुमका सांगत राहतो चर्च मध्ये येत राहा की तुमचा विश्वास काय होत राहात वाढत राहात. तुम्ही महान कामांका कायम करीत राहू त्याला. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा इलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छित आहोत. उभे राहू शकता जर तुम्ही पहिल्यांदा इलास तर टाय वाजवू शकतास. ह्यांच्यासाठी जोरात टाय वाजवू शकतास. थँक्यू साठी असा की तुम्ही इलास परमेश्वरासाठी यांच्यासाठी टाळी वाजवता आपण. आणि जर तुम्ही येशू ख्रिस्ताक नाही ओळख नसतं येशू ख्रिस्ताक आपलं प्रभू ग्रहण करून जावा. बरोबर असा तर डोळे बंद करा. बोला हे प्रिय पिता मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात जिवंत परमेश्वराच्या पुत्रात की तू माका वाचवसाठी क्रुसावरती मेलो आणि परत का तिसऱ्या दिवशी मेलेलं असून जिवंत आणि तो आज जिवंत असा. मी विश्वासाद्वारे घोषणा करतोय की येशू ख्रिस्त आजपासून माझा प्रभू असा माझा स्वामी असा. आजपासून मी वाचला असय. आजपासून मी परमेश्वराचे संतान असय. आजपासून मी परमेश्वराच्या राज्यात असय. मी विश्वासाच्याद्वारे आपल्या आत्म्यात परमेश्वराच्या जीवनाक ग्रहण करतोय. धन्यवाद परमेश्वर. येशूच्या नावात आमीन. परत जोरात त्यांच्यासाठी टाळे वाजवू शकता. प्रेज द लॉर्ड. तर स्वागत तुमचा परमेश्वराच्या राज्यात. त्याच्यानंतर मिळून जावा ताकी तुमच्याकडे आम्ही अजून गोष्टी बोला शकता. ह्याच्यात तुम्ही पश्चात तुमच्यासाठी प्रार्थना करते. प्रभू प्रार्थना करतो तुमच्या सगळ्या मुलांसाठी ज्याने येशू ख्रिस्ताक आता आपल्या प्रभूच्या रूपात ग्रहण केले नाही असा. येशूचं नाव यांच्यावरती कायमसाठी बनवलं गेलं येशू ख्रिस्ताच्या नावात. यांच्यावरती काय कधी करणार असं येशू ख्रिस्ताच्या नावात. आशिष तुमच्या आत्म्याच्याद्वारे तुमच्या समजद्वारे तुमच्या प्रेमाच्याद्वारे तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्या आत्म्याच्याद्वारे तुमच्यासाठी आशिषित असत. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. बसू शकतास तुम्ही. थँक्यू. आपली भेट आपल्या दशमांश आणि आपली पार्टनरशिप देवचो. पार्टनरशिप खूप गरजेची असा कारण दशमांश कंपल्सरी असा. जर नाही दिलास तरी परमेश्वर काढून घेतलो. पार्टनरशिपात तुमचा खरा प्रेम दाखवता. तुम्ही परमेश्वरावर किती प्रेम करतास. आपल्या पार्टनरशिपला हलक्यात नको घेऊ. प्रेज द लॉर्ड. रडा शकतास महिमा. प्रेज द लॉर्ड. तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम. तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था. गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था. गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था. तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम.
तो जीवन था कायम माझा येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझा येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझा येशू ख्रिस्त जीवन था तो जीवन था कायम माझा येशू ख्रिस्त जीवन था कायम तो जीवन था कायम माझा येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझा येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझा येशू ख्रिस्त जीवन था माझा येशू ख्रिस्त जीवन था माझा येशू ख्रिस्त जीवन था प्रार्थना करतलो आपण धन्यवाद देतो परमेश्वरा हे ठिकाणी जो अनुग्रह अवसर आणि योग्यता देवसाठी धन्यवाद आमका सन्मान देवसाठी की आम्ही तुमच्या वचनाच्या अनुसार तुमचा सन्मान करू शकतो जसं आम्ही दिलं तुमच्या वचनाच्या अनुसार आम्ही दिलं आणि तुमच्या वचनाच्या अनुसार याची वाढलेली फळं आमच्याकडे वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात लोक मापून दाबून आमच्या पदरात टाकतात येशू ख्रिस्ताच्या नावात पूर्ण जगात पवित्राद्वारे लोक उत्साहित असत पैसा आमच्यापर्यंत आणण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात पैसा आमच्याकडे विजय रूपाने येतात न थांबता येतात न खायच्या त्रासाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात खायच्या गोष्टीची कमी नाही होऊ शकणार वाढायच्यावरती आणि तुमच्या राजाचा विस्तार असा येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन प्रेज द लॉर्ड काय नसणार ध्यान का सगळ्यात पहिला तुमका आम्ही सांगितलं आमचं गुड फ्रायडे असा आणि आमचं इस्टरचं क्रुसेड मी इच्छिते आजच आपले नाव सबमिट करा की कोणाकोणाची तुम्ही डोळे उघड दिला असं प्रेज द लॉर्ड ठीक असा अधिकार तुमच्याकडे असा तर वापरा पण तुम्ही आपला मन बनवा की तुमच्याशी जोडलेलं कोण खयचोच व्यक्ती नरकात नाही जातो ठीक असा निर्णय तुम्ही घेऊ शकतास आम्ही त्या सगळ्यांका बघू इच्छितो की तुम्ही त्यांना आणता त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे खूप सगळे नवीन चर्च असत मुंबईमध्ये मोजून दाखवू शकतो तुमका जर माहिती असा काही तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊ शकतास ChristEmbassyIndia.org त्याच्यावर तुमका सगळ्या चर्चेची इन्फॉर्मेशन मिळतली तर तुम्ही खैसर पण आत्म्यांका जिंका शकतास प्रेज द लॉर्ड फक्त मुंबईत नाही आमच्या पूर्ण भारतात प्रत्येक ठिकाणी आमचे चर्च असत तुम्ही आमचे संपर्क करू शकतास की जर का तुम्ही आत्म्यांका तुम्ही जिंकतास ते तुम्ही चर्चमध्ये त्यांना पाठवू शकतास प्रेज द लॉर्ड ठीक आहे ना त्याच्यानंतर आमची 18 तासाची प्रेयर चर्च चालू असतात परमेश्वर धन्यवाद देऊ शकतास त्या प्रेयरसाठी तुला धन्यवाद प्रभू त्या प्रेयर चेनसाठी प्रत्येक कॉर्डिनेटरसाठी धन्यवाद प्रत्येक व्यक्तीसाठी धन्यवाद जो याच्यावर प्रार्थना करता प्रेज द लॉर्ड सो तर खूप इम्पॉर्टंट जर तुम्ही त्या प्रेयरचे पार्ट नाही असाल प्रार्थना करा तर एक FCC वरती आमचा एक चॅनल असतात 18 तास चालू राहतं कोण ना कोण ते प्रार्थना करता 18 तास विचार करून बघा कोण ना कोण तुमका भेटलो प्रार्थना करूसाठी तर तुम्ही पण जाऊ आणि काय करा प्रार्थना लिंक घेवा त्याच्यातून पण तुम्ही सेल नेला असा सगळ्या सेलिडरला माहिती असा माहिती सगळ्या सेलिडरला कसं राहून प्रार्थना करतो काय लिंक असा त्या माहितीनं आमच्यासोबत काय करा प्रार्थना जर कंटाळता असाच तर काय करा चालू आणि काय करा प्रार्थना काय काम करूसाठी नाही असा तर काय करा प्रार्थना त्याच काम खूप असं जर तुम्ही केलं प्रेज द लॉर्ड त्याच्यानंतर ही जी रॅपसोडी असा आमची भारतात 300 जास्त भाषांमध्ये येतं वाव अजून जरा टाळू शकतास तुम्ही काही खूप जणांना नाही माहिती असं पण ही भारतातल्या 300 जास्त भाषांमध्ये येतात अशी खयचीच गोष्ट नाही भारतात जी 300 भाषांमध्ये येतात काहीच नाही असं इनफॅक्ट 337 भाषांमध्ये असा आहे भारतात असं काहीच नाही असं आम्ही एवढे मोठे असो पण आमका माहित आहे एक ख्रिस्ती सगळ्यांवरती भारी तर आम्ही मस्करी नाही करणं आम्ही काम पण करतो मेहनत पण करतो त्याच्यानंतर काही भाषांमध्ये 3 महिन्यातून एकदा येतात पण काही भाषांमध्ये प्रत्येक महिन्यात येतात आणि 14 ते 16 भाषांमध्ये प्रत्येक महिन्यात येतात तर त्याका वापरा ठीक असा तर की तुम्ही आत्म्यांका जिंकतास तुमका भाषा जर हवी असेल तर आमच्याकडे उपलब्ध असत प्रेज द लॉर्ड अशी खयचीच भाषा नाही जी आमच्याकडे नाही असा आमच्याकडे सगळे भाषा जगातले 5000 भाषा आमच्याकडे उपलब्ध असत त्यात तुम्ही सुवार्थ ऐकू शकता प्रेज द लॉर्ड त्याच्यानंतर आमचे ऑनलाईन चर्च असत जे 36 ऑनलाईन चर्च असत जे 22 भाषांमध्ये असतात वेगवेगळ्या लोकांसाठी इनफॅक्ट गुंग्यांसाठी आणि बहिरांसाठी पण आमच्याकडे चर्च असत कारण आम्ही त्यांना पण नाही इच्छा की ते नरकात जातील तर आम्ही सगळी मेहनत करतो पण आम्ही तुम्ही पण जोडा
लक्षात ठेवा, ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता आम्ही कधी नाही पोहोचू शकणार. ते तुमच्याच विश्वातले असतात, आम्ही त्यांच्यापर्यंत कधी नाही पोहोचू शकायचो. पण हे आपण लक्षात ठेवा, जर त्यांचो नाश झालो तर परमेश्वर तुमका विचारतलो की ते कशा स्वर्गात नाहीले. इनफॅक्ट जर तुम्ही या सगळ्या वचनांका ऐकतास तर प्लीज आमच्यासोबत काय करा, मेहनत करा. आमचे जेवढे पण ऑनलाईन सर्विस असतात वेनसडे आणि फ्रायडे खूप इम्पॉर्टंट असतात. ऑन साईड होतात. वेनसडे आमची बुधवारी मिडवीक होता आणि फ्रायडे काय होता, प्रेज फ्रायडे काय होता. त्याच्यानंतर चिल्ड्रनचे असतात आमचे 14 भाषांमध्ये, ते का तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर फ्रायडेची मीटिंग होतं आमची प्रेज फ्रायडे. प्लीज याच्यावर आमच्यासोबत जोडा. आणि जेवढे पण ऑनलाईन मीटिंग असतात ते सगळे ॲपच्या थ्रू असतात. खयची पण लाईव्ह मीटिंग यूट्यूब आणि खायच्या गोष्टी नाही असा, सगळ्या खायच्या थ्रू असत ॲप. तर ॲपची सवय करा. तर हे आमचा ॲप असा क्राइस्ट एम्बसी इंडिया फर्स्ट लाईट ॲप, ह्याची सवय टाका. यात तुमका खूप सगळे फीचर भेटले, खूप सगळे फीचर भेटले. इज अ लॉट. तर तुम्ही याच्यासोबत पार्टनरशिप करू शकतास. ठीक असा हो, पार्टनरशिप करू शकतास. लक्षात ठेवा, खयची पण गोष्ट फ्रीमध्ये नाही होणार. त्याच्यानंतर शेवटचा असा PCDL, पास्टर क्रिस डिजिटल लायब्ररी खूप गरजेचं असं. लक्षात ठेवा, आता मी गाणं म्हटलं की जेवढं वचन तुम्ही ऐकतास तेवढे विश्वासात वाढत जातालास. पण वचन ऐकतालाच खंय आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ऐका शकतास. बट पास्टर क्रिसला ऐकणं असं. जर पास्टर तुमका एका संदेशात ऐकवतले तर तुमका मका ऐकण्यासाठी 10 तास लागतले. तर बेटर असं की तुम्ही त्यांना डायरेक्टली ऐका. मी अजून पण काय असेल छोटा व्हर्जन असेल, ठीक आहे ना. माझे बाबा का मोठा व्हर्जन आणि ते खसर उपलब्ध असत PCDL, पास्टर क्रिस डिजिटल लायब्ररी. पैसा जाऊन त्यांना ऐका. आणि चांगली गोष्ट ही असा की याच्यात हिंदीमध्ये पण मेसेज येतात. वाव, जरा टाळू शकतो आपण. आणि खूप सारं असं जसा ॲप असा जसा PCDL असा. आणि तुम्ही सबस्क्रिप्शन आमच्याकडसून विकत घेऊ शकता. प्रेज लॉर्ड. ही वेळेस आपण परमेश्वर धन्यवाद देतलो, उभे राहतलो आपल्या हातांका उठवून. धन्यवाद देवा, धन्यवाद प्रभू तुमच्या दयेसाठी, करुण्यासाठी. मी प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी. हे महिमेत जातात येशू ख्रिस्ताच्या नावात. नरकासून निघालेलो खयचो शैतान यांका हात लावला येशू ख्रिस्ताच्या नावात. हे वाईट लोकांपासून वाचलेले असतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हे आशिषित असतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू तुमच्या राज्याची सुवार्ता ऐकूची भूक यांच्यामध्ये वाढता असा येशू ख्रिस्ताच्या नावात. हे निर्भीकतेने प्रचार करतात येशू ख्रिस्ताच्या नावात. जे जगातलं प्रत्येक माणूस, यांचे मित्र, यांचे कुटुंब, यांचे बिल्डिंगवाले सगळे येशू ख्रिस्त ग्रहण करतात येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे सुरक्षित असत येशू ख्रिस्ताच्या नावात मागतं. आमीन. परमपित्याचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता कामसाठी आमच्या जीवनात निवास करते येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा कामसाठी आमच्या जीवनात निवास करतो आणि कामसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. आनंद करा. वचन काय करता, काम करता. तर हाय फाय देऊन जावा. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.